ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लोकांना गंजनीचा रोग झालेला आहे. ते कदाचित विसरतायत की राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. एक गडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत. काही हिंदू समाजाच्या लोकांना, कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य कारणांमुळे त्रास देण्याची काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या. त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो. त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो. हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही. आणि म्हणून हे सरकार त्यांच्या बरोबर आहे, त्यांना ताकद देण्यासाठी आहे. आज आम्ही हिंदू समाजाने आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांना कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे, तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे, हा संदेश देण्यासाठी मी आलो. सर, आता 2-3 दिवसात बकरी सण आहे. मोठ्या प्रमाणात बोकड वगैरे कापण्यात येत आहे. पॅरे खाते अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काल एक असं सांगितलंय, मी फडणवीसांनी गडकरींसोबत फिरतोय, त्यांचा तरी संस्कार घ्यावा देतेच नाही असं त्यांनी कळलं. ते फिरत असले तरी पण मी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही. फक्त त्यांनी त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये थोडं मार्गदर्शन प्रबोधन केलं की जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही प्राणीप्रेमी असो, कोणीही पर्यावरणवादी असो, ते जेव्हा आमच्या सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात, सूचना देतात, तेव्हा पर्यावरणपूरक होळी खेळा एक, किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा, फटाके मुक्त दिवाळी करा, अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात. पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला देतात सणांच्या वेळी, तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आराधावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की हम बकरे काटेंगे. तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन, समजुती घेऊन आम्ही भूमिका घेतो, चला पर्यावरणपूरक होळी खेळू. पर्यावरणाला अगर त्रास होत असेल, पर्यावरणपूरक किती आमच्या हिंदू धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये त्या महत्व असलं तरी, त्या फटाके वाजवण्याला महत्व असलं तरी, आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा, पर्यावरणपूरक विसर्जन करा, अशा असंख्य सल्ले आम्हाला मिळतात. तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा थैथयाट करत नाही, तमाशा करत नाही. जसे ह्यांचे मुल्ले मौलवी 2-3 दिवसापासून बकरी ईद मध्ये बकरे का हम कुर्बानी देंगे असे आमचे साधू संत अशा पद्धतीची जोर जबरदस्ती आणि अशा पद्धतीची आरेरावी हिंदू सणांच्या वेळी करत नाही. म्हणून हे जे कोण प्यारे खान नावाचे जे व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांच्या जे जबाबदार पदावर आहेत, किंबहुना त्यांच्या धर्मामधले जे काही जबाबदार मुल्ले मौलवी जे कोण असतील, त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करू. जे हिंदू धर्म ऐकतो ना, तेव्हा आम्ही थैथयाट हिंदू धर्माचे लोक करतात का? आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरणपूरक बकरी ईद करा, व्हर्च्युअल बकरी कापा, तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत काही चुकीचं आहे. उलट हिंदू धर्मामध्ये आज बकरी ईदच्या निमित्ताने जो अस्वस्थपणा आलेला आहे, त्या आमच्या राहत्या घराच्या परिसरामध्ये खुल्या बकऱ्या कापल्या जाणार, त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार, म्हणून पशुला हानी होणार मोठ्या प्रमाणामध्ये. बकऱ्या कापल्या, प्राणी कापले जाणार आहे. म्हणून अशा पद्धतीची भूमिका समजूतदारपणाची या जबाबदार लोकांनी घ्यावी, जेणेकरून आम्ही हिंदू धर्माच्या वेळी जसं सणाची जसं ऐकलं जातं होतं, उद्या आम्ही जबरदस्ती केली तर, किती कोणी बोललं तरी आम्ही रंगपंचमी करणारच, आम्ही फटाके वाजवणारच. अशी जोर जबरदस्ती हिंदू धर्माने केली तर चालणार का? संख्येने हिंदू धर्म फार मोठा आहे. आणि आज मोरोक्को सारखा मुसलमान देश, जिथे इस्लाम आहे, जिथे 99% मुसलमान राहतात, मोरोक्को, तिथे ह्या वर्षी ठरवलं गेलंय की आम्ही
बकरी ईदच्या वेळी बकरी कापणार नाही, हे एका इस्लाम राष्ट्राने ठरवलेलं आहे. जिथे ते 99% आहे, इथे तर मोजून 10-12% आहे. मग इथे मोरोक्को सारखी भूमिका, समजूतदारपणा तिकडच्या मुस्लिम धर्मियांनी जसं घेतलेलं आहे ना, तसं भारतामधल्या मुस्लिम समाजाने घेतलं तर वाईट नाही. मोरोक्कोची करून थोडं शिकावं, एवढी भूमिका आमची आहे. शेतकऱ्यांचं नुकसान होईल की शेतीला जोडपूरक धंदा म्हणून अनेक शेतकरी बोकडाचा व्यवसाय करतात, ते वर्षभर सांभाळून. वेगळा आहे हा. आम्ही बकरी ईदचा बोलतो, आमच्या शेतकऱ्यांचा हा रेग्युलर व्यवसाय आहे तो. पण हे धर्माच्या नावाने आम्ही हे करणारच. आम्हाला हिंदू धर्माच्या वेळी सल्ले दिले जात नाही का? तेव्हा फटाके विकत नाहीत का लोक? तो व्यवसाय नाहीये का? रंगपंचमीच्या वेळी असंख्य हिंदू समाजाचे लोक स्टॉल लावून रंग विकतात, मग त्यांच्या पोटावर लाथ मारत नाहीत का आपण? मग तेव्हा आम्हाला असे प्रश्न विचारले जात नाहीत का? कळलं ना तुम्हाला? म्हणून जो समजूतदारपणा हिंदू धर्म घेतो तोच समजूतदारपणा मुस्लिम धर्माने पण घ्यावा. एवढा सरळ सोपा विषय आहे. तर मागच्या वेळेस तुमच्यावर एक इथं भाषण केल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता, त्याच्यावर काय पुढं प्रोसेस झाली? पोलिसांना विचारलं पाहिजे, जे पोलीस आदेश देतील. हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय अमर रतिकांत पाटील यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अमर पाटील मित्रपरिवार सोलापूर. महाराष्ट्राचे कार्यसक्षम उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. स्वागतोत्सुक अमर रतिकांत पाटील, जिल्हा प्रमुख, शिवसेना सोलापूर. हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे सोलापूरच्या पुण्यनगरीमध्ये हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन, मागास समाजसेवा मंडळाचे कार्यकारी संचालक व शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख माननीय श्री सचिन भाऊ चव्हाण.